आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांची गाडी अडवणारी आणि आंदोलकांना सोडण्यासाठी भाग पाडणारी मुलगी. असंख्य लोक आजूबाजूला असतानाही जिने एकटीने धाडस दाखवलं ती मुलगी म्हणजे रिया अहिर. 27 वर्षीय मॉडेल आणि रियासतची बिझनेस ओनर रिया अहिर. बुधवारी शिवाजी पार्क इथे झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गाडीसमोर जाऊन उभी राहणारी 27 वर्षाची ही मुलगी, जी प्रोटेस्टचा भाग बनण्यासाठी म्हणून गेली होती. आंदोलनाला जाण्यापूर्वीच तिने एक व्हिडिओ करत जनतेला आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहनही केलं होतं. पण फक्त आंदोलनात सहभागी होणं हा विचार घेऊन रिया दादरला पोहोचली, पण तिला पुसटशीही कल्पना नव्हती की तिची एक कृती ही इतकी व्हायरल होईल. नमस्कार, मी देवयानी. कोण आहे रिया आणि नक्की तिने काय सांगितलेलं आहे त्या सगळ्या घटनेबद्दल तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. 27 वर्षांची रिया मॉडेल, कलाकार, होस्ट आणि एंटरप्रेनर आहे. तिचा रियासत नावाचा एक लक्झरी ब्रँडही आहे. तिचे अनेक फोटोज सोशल मीडियावरती आपल्याला व्हायरल होताना दिसतायत, अनेक व्हिडिओज व्हायरल होताना दिसतायत. ती आपल्याला धाडसी आणि बोल्ड असल्याचं तिच्या सोशल मीडियावरूनच कळतं. रिया अहिर ही दादर इथल्या कोहिनूर स्क्वेअरवरून शिवाजी पार्कच्या दिशेनं चालत जात असताना तिला आंदोलकांनी तुडुंब भरलेली पोलिसांची व्हॅन दिसली. हे बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. ती व्हॅन पुढून मागपर्यंत पूर्णपणे भरलेली होती. उभं राहायलाही जागा नव्हती असं तिने हिंदुस्तान टाइम्सच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. पोलीस आंदोलकांना विनाकारण घेऊन जातायत असं तिला वाटलं आणि तिने थेट पोलीस व्हॅन समोर जाऊन उभं राहायचं ठरवलं. मी स्वतःला रोखू शकले नाही असं ती म्हणाली. त्यांच्या घोषणांनी माझं लक्ष वेधलं. मला वाटलं की जर मी आंदोलनासाठी जातीये तर त्याची सुरुवात इथूनच होते. पोलीस त्यांना घेऊन जातायत आणि मी हे होऊ देऊ शकत नाही असं ती म्हणाली. त्यानंतर पोलिसांशी तिचं बोलणं झालं. ती म्हणाली की पोलीस काहीच बोलले नाहीत. त्यांना ठाऊक होतं की ते चुकीचं करतायत. व्हॅन काही अंतरावर गेल्यानंतर आंदोलकांना सोडून दिलं जाईल असं अधिकाऱ्यांनी तिला सांगितलं. पण रियाला ते पटलं नाही आणि ते स्पष्टीकरण स्वीकारायला तिने नकार दिला. जर तुम्ही त्यांना सोडून देणारच असाल तर मग आत्ताच सोडा असा तिने आग्रह धरला. पण आता पोलिसांना जाऊन भिडायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. जंतर मंतरमध्ये झालेला प्रकार सगळ्यांनीच बघितलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी असं धाडसी पाऊल उचलणं हे इतकं सोपं नव्हतं. रिया बाहेरून अतिशय शांत आणि कॉन्फिडंट दिसत होती, पण जेव्हा तिला त्या क्षणी काय वाटलं होतं असं विचारलं तर ती असं म्हणाली की मी जेव्हा त्यांचा सामना केला किंवा त्यांना कन्फ्रंट केलं तेव्हा मी आतून थरथरत होते, पण मला माहित होतं की जे मी करतीये ते बरोबर आहे. अहिर त्या वाहनासमोर उभी राहिल्यानं पोलीस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला पुढे जाण्याचा प्रयत्नही केला. त्यांनी किंचित वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पण मी तिथून हल्ले नाही असं ती म्हणाली, जे आपल्याला अनेक व्हिडिओजमध्येही दिसतंय. आणि मग तिच्या सांगण्यानुसार अधिकाऱ्यांनी हार मानून आंदोलकांना सोडून देईपर्यंत ती व्हॅन समोरच उभी राहिली. ज्या क्षणी आंदोलक व्हॅनमधनं बाहेर पडले त्यांनी अर्थातच तिचे आभार मानले. यानंतर अर्थातच ती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेच आणि कौतुकाचा वर्षावही केला जातोय. मला माहित होतं की जर त्यांना घेऊन गेले तर त्यांना ताब्यात ठेवलं जाईल आणि त्यांच्यावरती FIR नोंदवले जातील. त्यासाठी मला मध्यस्थी करावीच लागली. मी स्वतःला रोखू शकले नसते. मला फक्त इतकंच माहित होतं की एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून जर मी याबद्दल काहीही केलं नसतं तर मी अपयशी ठरले असते आणि तिथे उपस्थित राहण्याचा संपूर्ण उद्देशच व्यर्थ ठरला असता असंही ती म्हणाली. हे व्हिडिओज तुम्ही बघितलेले आहेत का आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.